या संस्थेच्या उपाध्यक्षा आरेकर मॅडम, खजिनदार सौताडेकर सर, सचिव ॲडव्होकेट विक्रम उगले, सहसचिव शेखर हरविले, प्राचार्या कुसुमताई मोरे आणि इतर सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, डॉक्टर नागोराव कुंभार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या 3 महत्त्वाच्या पुस्तकांच्या संदर्भामध्ये 3 व्याख्यानं आयोजित केलेली आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या मदतीने ज्यांनी सत्ता भोगली, मत्ता कमावली, त्या लोकांना यशवंतरावांचा विसर पडलेला आहे. परंतु आपल्यासारखे जे लोक आहेत ज्यांना यशवंतरावांचं विचारधन आजही महत्त्वाचं वाटतं, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यशवंतरावांनी फार थोडं लिहिलं. ते मराठीमधील अतिशय कसदार असे लेखक होते आणि त्यांनी जर लेखन केलं असतं तर ते मराठीतील एक अग्रगण्य लेखक झाले असते. परंतु एकूण राजकारणाच्या धबडग्यामध्ये ते करू शकले नाहीत. परंतु यशवंतरावांची भाषणं आपल्याला उपलब्ध आहेत. 3 भाषणांचे संग्रह आज आपण विचारार्थ घेतलेले आहेत. त्यामध्ये काल एक व्याख्यान युगांतरवर व्याख्यान झालं, आज भूमिकावर व्याख्यान होईल आणि उद्या सह्याद्रीचे वारे हे जे त्यांचं पुस्तक आहे, पहिलं पुस्तक, महत्त्वाचं पुस्तक, त्यावर व्याख्यान होणार आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की यशवंतराव चव्हाण यांना जाऊन आता जवळजवळ 42 वर्ष झालेली आणि यशवंतराव चव्हाणांना काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे विसरून गेलेले आहेत. तरीही यशवंतराव चव्हाण यांचे विचार आज आपल्याला का महत्त्वाचे वाटतात आणि आपल्या समाजाचं जर पुनरुत्थान करायचं असेल, आपल्या समाजाची जर नव्यानं मांडणी करायची असेल, तर यशवंतराव चव्हाण यांचे विचार कसे उपयुक्त आहेत आणि ते उपयुक्त आहेत म्हणूनच हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. भूमिका हा जो लेखसंग्रह आहे, तो लेखसंग्रह 1964 ते 1978-79 या काळातील यशवंतराव चव्हाणांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा संग्रह आहे. आपल्या हे लक्षात आलं असेल की त्यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रामध्ये नव्हते. त्यावेळी ते दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीमध्ये असताना वेगवेगळ्या विषयावर त्यांनी जी व्याख्यानं दिली, त्या व्याख्यानांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. यशवंतराव चव्हाणांची विधिमंडळामधील भाषणं, यशवंतराव चव्हाणांची संसदेमधील भाषणं, किंवा ज्याला असं म्हणता येईल की कलेक्टेड वर्क्स ऑफ यशवंतराव चव्हाण प्रकाशित व्हायला पाहिजेत. त्याचे खंड कदाचित 25 ते 30 असतील. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे खंड प्रकाशित झाले, जवळजवळ 56-57 पर्यंत प्रकाशित झाले, आणखी काही व्हायचे आहेत. गोविंद वल्लभ पंत यांचे 22 खंड प्रकाशित झाले, राम मनोहर लोहिया यांचे झाले, काकासाहेब कालेलकर यांचे झाले आणि गांधींचे तर 100 खंड प्रकाशित झाले. यशवंतराव हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या टप्प्यावर एक महत्त्वाचं असं काम करणारे राजकीय पुढारी होते. तर त्यांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि भारताच्या जडणघडणीमध्ये कशा प्रकारची भूमिका बजावली याचा अभ्यास होण्यासाठी यशवंतराव चव्हाणांचं समग्र वाङ्मय प्रकाशित होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे, पुढाकार घेऊन सरकारने या गोष्टी केल्या पाहिजेत.
आम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये कॉम्रेड दत्ता देशमुख अध्यासन स्थापन केलं आणि या अध्यासनातर्फे 2 खंड आम्ही प्रकाशित केले. उद्या डॉक्टर प्रकाश पवार येणार आहेत, त्यांनीच त्यांच्या संपादकत्वाखाली आम्ही त्यांच्या विधिमंडळातील भाषणाचे 2 खंड प्रकाशित केले आणि आणखी 3 खंड, कारण ते 62पर्यंत विधानसभेचे आमदार होते, नंतर त्यांनी निवडणूक लढवली नाही. तर ज्याप्रमाणे दत्ता देशमुख यांची भाषणं आम्ही खंडरूपानं मुद्रित केली शिवाजी विद्यापीठानं, तशीच यशवंतरावांची सुद्धा भाषणं आणि यशवंतरावांचं समग्र साहित्य मराठीमध्ये इंग्रजीमध्ये प्रकाशित झालं पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. यशवंतराव चव्हाण 1965 साली दिल्लीला गेले आणि ज्या दिवशी यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेले त्याच दिवशी चीनने युद्धबंदी जाहीर केली आणि चीनने आपलं सैन्य संपूर्ण अरुणाचल प्रदेशमधून मागे घेतलं. 1965 साली चीनने भारतीय सैन्याचा मोठा पराभव केला आणि संपूर्ण अरुणाचल प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि लडाखमधील अक्साई चीनचा भागसुद्धा त्यांनी ताब्यात घेतला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना भारताचे संरक्षण मंत्री म्हणून पंडित नेहरू यांनी पाचारण केलं. त्यावेळी दिल्लीतील काही लोकांना ते आवडलं नव्हतं. डॉक्टर राधाकृष्णन यांना राष्ट्रपती होते, यांना असं म्हटलं की हे ओव्हर प्रमोशन आहे. परंतु यशवंतराव चव्हाणांच्या कर्तबगारीवर पंडित नेहरू यांचा विश्वास होता आणि त्याप्रमाणे यशवंतराव दिल्लीला गेले. अगदी ह्या सर्व कामाला ते नवे होते, परंतु संपूर्ण अभ्यास करून 4 वर्षामध्ये त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून अतिशय महत्त्वाचं असं काम केलं आणि 1965च्या युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचा पराभव केला. म्हणजे संपूर्ण संरक्षण यंत्रणेची पुनर्रचना करणे, संपूर्ण सैन्यदलाचं मनोबळ उभा करणं आणि त्यांना लढाऊ बनवणं हे अतिशय महत्त्वाचं कार्य यशवंतराव चव्हाण यांनी केलेले. आता या गोष्टीचा पुस्तकामध्ये उल्लेख नाही, परंतु 1965च्या युद्धामध्ये एक मोक्याची परिस्थिती सुरुवातीच्या काळामध्ये अशी आलेली होती की पाकिस्तानचं सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्या मैदानावर आक्रमण करून भारताचा पश्चिमेकडचा भाग पादाक्रांत करण्याची शक्यता निर्माण झालेली होती. आणि त्यावेळी त्यावेळीचे जे जनरल होते, जनरल चौधरी यांचं असं म्हणणं होतं की आपण माघार घ्यावी, अमृतसर काही काळासाठी सोडलं तरी हरकत नाही, पण माघार घेऊन व्यवस्थितरित्या संरक्षण यंत्रणा उभा करून पाकिस्तानला तोंड द्यावं. अशा प्रकारचं वातावरण त्यावेळी दिल्लीमध्ये 1965च्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होतं. त्यावेळी पश्चिम विभागाचे जे सेनाप्रमुख होते जनरल हरबख्श सिंग यांनी सांगितलं की हे मला मान्य नाही, आम्ही पाकिस्तानशी लढू आणि पाकिस्तानला सीमेवर रोखू. आता हरबख्श सिंगला पाठिंबा कोणी द्यायचा? हरबख्श सिंगचे प्रमुख जे होते जनरल चौधरी ते तर म्हणत होते माघार घेतली पाहिजे. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी लेफ्टनंट जनरल हरबख्श सिंग यांना पाठिंबा दिला आणि तुम्ही लढा, माघार घ्यायची गरज नाही म्हणून सांगितलं. आणि ताबडतोब हा निर्णय झाल्यानंतर जनरल हरबख्श सिंग यांनी पंजाबच्या ऊसाच्या शेतामध्ये पाणी सोडून पाकिस्तानचे रणगाडे त्यामध्ये रुतवले आणि पाकिस्तानचा खेमकरण या भागामध्ये मोठा पराभव झाला. की ऐनवेळी राजकीय नेत्याने जो निर्णय घ्यायचा असतो तो निर्णय यशवंतरावांनी त्यावेळी घेतला की पाकिस्तानला रोखायचं असेल तर विमानदलाचा वापर केला पाहिजे. हा मोक्याचा क्षण. लालबहादूर शास्त्री संसदेमध्ये भाषण करत होते पंतप्रधान आणि जनरल सिंग सांगितलं की विमानदलाचा वापर केला नाही तर जम्मू आणि भारताला जोडणारा जो भाग आहे तो कदाचित पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.
यशवंतरावांनी विमानदळाचा वापर करा, मी पंतप्रधानांना सांगतो असं म्हणून निर्णय घेतला आणि विमानदळाने हल्ले करून पाकिस्तानला रोखलं. ह्याला युद्ध नेतृत्व म्हणतात. आणि नंतर मग त्यांनी लालबहादूर शास्त्रींना सांगितले की असा असा मी निर्णय घेतलेला आहे, हा महत्त्वाचा निर्णय होता, मी तुमच्या येण्याची वाट पाहू शकत नव्हतो. या गोष्टींचा ह्याच्यामध्ये उल्लेख नाही, परंतु यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून काय यशस्वी झाले, अनेक प्रकारचा आत्मविश्वास भारतीय सैन्यामध्ये ते कशामुळे निर्माण करू शकले हे त्यामुळे आपल्या लक्षात येईल. 1962 ते 1966 ही 4 वर्षे यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते. गोहत्या बंदीच्या विरुद्ध मोठी दंगल मुंबईमध्ये झाली, दिल्लीमध्ये झाली. साधूंनी संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी गोळीबार झाला आणि गृहमंत्री गुलजारलाल नंदा त्यावेळेचे यांनी गोहत्या प्रतिबंधक समितीच्या लोकांच्या भरवशावर त्यांनी दिलेलं आश्वासन खरं मानून त्यांना मोर्चा काढू दिला आणि बरोबर दगाफटका झाला 6 डिसेंबरसारखा आणि हल्ला झाला, गोळीबार झाला. त्यामुळे नंदा यांना राजीनामा द्यावा लागला. देशात अतिशय कठीण अशी परिस्थिती होती, जाती दंगे मोठ्या प्रमाणात होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांची संरक्षण मंत्री म्हणून नेमणूक झाली आणि 1966 ते 1970 हे 4 वर्षे यशवंतराव चव्हाण देशाचे गृहमंत्री होते आणि गृहमंत्री म्हणूनही त्यांनी अतिशय उल्लेखनीय असं काम केलं. 1976 नंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. मोरारजीभाई देसाई त्यावेळेचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री यांनी राजीनामा दिला आणि त्या जागी मग यशवंतराव चव्हाण यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. अर्थमंत्री म्हणून देशाला नवी दिशा देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं, कारण गरिबी हटाव या घोषणेच्या आधारेच यशवंतराव काँग्रेस पक्षाला 1971च्या निवडणुकीमध्ये विजय मिळालेला होता. त्या संदर्भात अनेक नव्या गोष्टी अर्थमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी केल्या. 1970 ते 1974 या काळामध्ये 4 वर्षे अर्थमंत्री म्हणून यशवंतरावांनी उत्तम प्रकारे काम केलं आणि या पुस्तकाच्या एका व्याख्यानामध्ये 4 वर्षाच्या माझ्या अर्थमंत्री म्हणून कामाची मी स्वतः केलेली चिकित्सा असं एक भाषण आहे की 4 वर्षामध्ये मी काय काय करू शकले, काय काय करू शकलेलं नाही. 1974 ते 1977 या काळामध्ये ते देशाचे परराष्ट्रमंत्री होते आणि वरच्या 3 संरक्षण, गृह आणि अर्थ या 3 खात्यामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी दैदिप्यमान कामगिरी बजावली, तेवढी दैदिप्यमान कामगिरी या खात्यामध्ये त्यांना बजावता आली नाही. कारण परराष्ट्र मंत्रालय असं खातं असतं ज्यामध्ये पंतप्रधानाचा वर्चस्व असतो. मुख्य निर्णय आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान घेतात आणि यशवंतरावांनी काम चांगलं केलं परराष्ट्रमंत्री म्हणून, परंतु त्या मर्यादा होत्या. 1977 साली काँग्रेस पक्षाचा आणीबाणीच्या नंतर पराभव झाला आणि काँग्रेसचा पराभव झाला. 151 जागा फक्त लोकसभेमध्ये मिळाल्या. त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचे नेते झाले. काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते. तर त्यानंतरचे 2 वर्षाची त्यांची जी कारकीर्द आहे ती कारकीर्द अतिशय वादळी कारकीर्द होती. इंदिरा गांधींच्या विरुद्ध ते उभा राहिले, त्यामध्ये ते अपयशी ठरले आणि शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली. आणि शेवटच्या काळामध्ये यशवंतराव हे एक असं म्हणायला हरकत नाही की पूर्णतः दुर्लक्षित असे राजकीय नेते होते. 1984 साली ज्यावेळी त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी अतिशय काय म्हणता येईल त्याला दुर्लक्षित अशा अवस्थेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर ही जी यशवंतरावांची जीवनगाथा आहे
1962 ते 1980 शेवटच्या काळामध्ये चरणसिंग मंत्रिमंडळामध्ये ते उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. ते का झाले माहीत नाही. मला वाटतं त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी ती चूक होती. त्यानंतर मग फारसं त्यांचं राजकारण 1977 नंतर संपलं असं म्हणायला हरकत नाही खऱ्या अर्थाने. आणि पुढे मग त्यांनी नंतरचा काळ आत्मचरित्र लिहिण्याचं ठरवलं. त्यातला पहिला भाग कृष्णकाठ छापून झाला. दुसरा भाग होता सागरकाठ आणि तिसरा भाग होता यमुना काठ. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांनी ते सागरकाठ लिहिलेलं होतं, परंतु त्याचं मॅन्युस्क्रिप्ट मिळत नाही. यमुना काठ त्यांनी अजून लिहिलेलंच नव्हतं. तर ते जे 3 खंड त्यांनी जर लिहिले असते, कृष्णाकाठचं जर आपण घेतलं, ते मराठी वाङ्मयामधील एक अतिशय उत्तम असं आत्मचरित्र म्हणून ते नावाजलं गेलं असतं असं म्हणायला हरकत नाही. आता आपल्याला भूमिका या पुस्तकामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी कोणत्या प्रकारचे विचार मांडलेले आहेत याची चर्चा करायची आहे. ही चर्चा करण्याचं महत्त्वाचं कारण असं की हे विचार आजच्या काळामध्ये कशा प्रकारे उपयुक्त आहेत हे आपल्याला समाजाला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. मुख्यतः 4 महत्त्वाच्या मुद्द्यावर यशवंतराव चव्हाण यांचे जे विचार आहेत ते विचार मी आपल्यासमोर मांडणार आहे. आता तात्कालिक राजकारणातील जे प्रश्न होते, मग आंतरराष्ट्रीय राजकारणातील असो, देशाच्या राजकारणातील असो, तर त्या प्रश्नांची मी चर्चा आजच्या व्याख्यानामध्ये करणार नाही. मुख्यतः देशाच्या पुढच्या वाटचालीमध्ये, देशाच्या पुढच्या भवितव्यामध्ये कोणत्या विचारांचं महत्त्व आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, आपण जाणून घेतलं पाहिजे आणि कशा प्रकारे पुढे आपल्या देशाची जडणघडण केली पाहिजे. यशवंतराव चव्हाणांची जर भाषणं आपण वाचली तर एक गोष्ट लक्षात येईल की त्या भाषणाचा अर्धा भाग हा टीका करणार आहे. ज्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत, ज्या सरकारमध्ये ते काम करत आहेत, त्या सरकारच्या कामगिरीवर किंवा एकूण परिस्थितीवर त्यांची जी नाराजी होती ती नाराजी सातत्यानं दिसून येते. अनेक भाषणांच्या मध्ये ते काँग्रेसमध्ये 1969 साली फूट पडली आणि इंदिरा काँग्रेसला यशवंतराव चव्हाणांनी नंतर पाठिंबा दिला आणि मुंबईमध्ये AICCचं ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये यशवंतराव चव्हाणांनी जे भाषण केलेले ते भाषण आपण वाचलं तर हे एखाद्या डाव्या पक्षाच्या पुढाऱ्याने तर केलेलं भाषण नाही ना असं वाटतं. इतकं प्रखर टीका करणारं भाषण आहे की आपण गरीब लोकांसाठी काय केलं, या देशामधील विद्यार्थ्यांच्यासाठी आपण काय केलं, समाजामध्ये जी विषमता आहे ती दूर करण्यासाठी आपण जे कार्यक्रम आखले ते यशस्वी झालेले नाहीत. समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये गरिबी आहे. लोक हलाखीच्या अवस्थेमध्ये जगत आहेत. 55% लोक गरिबी रेषेखाली जगत आहेत. आणि तरी आपल्या देशामध्ये श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणामध्ये मजा करताना आपल्याला दिसत आहेत, सुख भोगताना आपल्याला दिसत आहेत. तर ही विषम अशी परिस्थिती फार दिवस आपल्याला टिकू देता उपयोगाचं नाही. अशा प्रकारचं एक आत्मटीका करणारं भाषण 1969 साली यशवंतराव चव्हाण यांनी केलेलं होतं. तर आजच्या व्याख्यानामध्ये मुख्यतः 4 विषयावर मी यशवंतराव चव्हाणांचे काय विचार होते हे आपल्यासमोर मांडणार आहे. त्यातला पहिला जो महत्त्वाचा विचार आहे तो म्हणजे लोकशाही आणि प्रत्यक्ष प्रतिकार. खरं पाहिलं असता 1960 साली अहमदाबादच्या
केरोलास्की इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स या इन्स्टिट्यूटमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी इंग्रजी भाषण दिलेलं होतं. डायरेक्ट ॲक्शन अँड डेमोक्रेसी, लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष प्रतिकाराचं महत्त्व काय आहे किंवा प्रत्यक्ष प्रतिकार आणि लोकशाही. हे भाषण अगदी ॲब्रिज करून, त्या भाषणाचा सारांश करून 6 पानांच्यामध्ये या भाषणाचं भाषांतर भूमिकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मूळ भाषणाची परत जवळजवळ 22 पानांची इंग्रजीमध्ये आहे, ती माझ्याजवळ होती, परंतु एका माझ्या विद्यार्थ्याने ती नेली आणि मला वापस दिली नाही. त्यामुळे त्याचा मी खूप मोठ्या प्रमाणात शोध घेत होतो की ती मिळाली पाहिजे. आणि लकीली आमच्या एका मित्राला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ग्रंथालयामध्ये त्यांनी टाकावं म्हणून टाकून दिलेला जो विभाग असतो त्या विभागामध्ये ते सापडलं. ग्रंथपालाला विचारलं तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे ते पुस्तक नाही, परंतु लकीली आम्हाला ते सापडलं. यशवंतरावांनी त्यांच्यात गेले की 4-5 प्रती मी माझ्या ग्रंथालयात ठेवलेल्या आहेत, परंतु त्या काय आपल्याला मिळाल्या नाहीत. परंतु भाषण सापडलेलं आहे. ते डॉक्टर प्रकाश पवार यांनी मराठीमध्ये भाषांतरित करून घेतलेलं आहे आणि शिवाजी विद्यापीठ ते लवकरच इंग्रजी आणि मराठी भाषांतर प्रकाशित करणार आहे. त्यामुळे संपूर्ण टेक्स्ट 22 पानांचं यशवंतरावांच्या भाषणाचं जे आहे ते आपल्याला एक 3-4 महिन्यामध्ये मिळेल असं म्हणायला हरकत नाही. कारण हे अतिशय महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकीय पुढारीच नव्हते, तर एक श्रेष्ठ दर्जाचे विचारवंत होते आणि त्या दृष्टीने ते कशा प्रकारे विचार करत असत त्याचं त्यांनी विवेचन केलेलं आहे. अर्थात यशवंतरावांचे याबाबतचे जे विचार आहेत ते आपल्याला पूर्णतः मान्य होतील असं नाही. आपले काही त्याबाबत मतभेद असू शकतात. त्याचं महत्त्वाचं कारण असं की यशवंतराव चव्हाण एक सत्ताधारी म्हणून बोलत होते आणि सत्ताधारी म्हणून बोलत असताना सत्ताधाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ते मांडणी करत होते. सुरुवातीलाच त्यांनी असं म्हटलं की मला जर कोणी विचारलं की तुम्ही देशापुढे, देशाच्या संसदीय लोकशाहीपुढे काही प्रश्न निर्माण झाले तर 1942मध्ये ज्याप्रमाणे तुम्ही लढाईला उभा राहिला तसे आता उभा राहाल का? तर मी त्याला निसंदिग्धपणे सांगितलं की आपल्या संसदीय लोकशाहीवर जर आपल्या संसदीय लोकशाहीपुढे जर अशा प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या तर मी लढायला तयार आहे. मी 1942 प्रमाणेच आतासुद्धा संघर्ष करायला तयार आहे. पण नंतरच्या त्यांच्या भाषणामध्ये एक 3-4 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले. पहिला मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे की लोकशाहीमध्ये लोकांना विचार स्वातंत्र्याचा अधिकार, लोकशाहीमध्ये लोकांना राजकीय प्रतिकार करण्याचा अधिकार आहे. हा जो अधिकार आहे तो अधिकार आपल्या राज्यघटनेनेच मान्य केलेला आहे. त्यामुळे हा अधिकार तुम्हाला नाकारता येणार नाही हे आपल्या आजच्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे. हा जो अधिकार आहे तो आपल्याला कुठल्याही राज्यकर्त्याने दिलेला नाही. हा अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिलेला आहे आणि आपल्या नैसर्गिक अधिकारामधून तो प्राप्त झालेला आहे. ते यशवंतरावांनी ही गोष्ट मान्य केली. दुसरा मुद्दा त्यांनी असा म्हटला आहे की राजकीय प्रतिकार करण्याचा अधिकार प्रत्येकाला असला आणि अन्याय्य कायदे किंवा राज्याची जी अन्याय्य धोरणं असतील ती धोरणं बदलण्यासाठी प्रतिकार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि ते त्यांनी करायला पाहिजे. परंतु राजकीय प्रतिकार करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या, 2 पथ्य सांभाळली पाहिजेत. पहिलं पथ्य म्हणजे लोकशाहीमध्ये हे जे राजकीय प्रतिकार होतात ते प्रतिकार अहिंसक मार्गाने झाले पाहिजेत. कुठल्याही प्रकारे हिंसाचाराचा, अराजकाचा वापर करता उपयोगाचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिकार करत असताना, चळवळ करत असताना कायद्याची प्रतिष्ठा आपण सांभाळली पाहिजे.
ज्याला रूल ऑफ लॉ म्हणतात. कायद्याची प्रतिष्ठा, कायद्याच्या राज्याची जे तत्त्व आहे ती सांभाळली पाहिजेत आणि खुद्द महात्मा गांधींना सुद्धा मान्य होतं असं यशवंतराव चव्हाणांनी म्हटलेलं आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की लोकशाहीमध्ये राजकीय प्रतिकाराला काय स्थान आहे. तर लोकशाही, संसदीय लोकशाही म्हणजे काय याची यशवंतरावांनी थोडीशी मीमांसा केलेली आहे की संसदीय लोकशाही लोकप्रतिनिधींच्या द्वारा संसदेमध्ये लोक राज्य करतात. संसदेने जे कायदे तयार केलेले असतात त्या कायद्यांची अंमलबजावणी हे लोकप्रतिनिधी करत असतात. जर लोकांच्यावर सरकारच्या धोरणामुळे अन्याय होत असेल तर त्या लोकांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी न्यायसंस्था आहे, अधिकारांची सनद आहे आणि संसद आहे. या 3 गोष्टी संसदीय लोकशाहीमध्ये आहेत, संरक्षक अशा गोष्टी. आणि चौथी गोष्ट म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार आहे आणि जे सरकार नीट काम करत नाही त्या सरकारला बदलण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्यामुळे संसदीय लोकशाहीमध्ये राजकीय प्रतिकाराचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर मोठ्या प्रमाणात मर्यादा येतात. संसदीय लोकशाहीमध्ये ह्या 5 गोष्टी असल्यामुळे तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधीच राज्य करतात. त्यांनी केलेले कायदे जे असतात तेच महत्त्वाचे कायदे असतात. तुमच्या अधिकारांची सनद असते, तिचं संरक्षण करणारी न्यायव्यवस्था असते. यशवंतराव चव्हाण मग असं म्हणतात की अशी परिस्थिती असल्यामुळे लोकशाहीमध्ये राजकीय प्रतिकाराला एक मर्यादित असे स्थान आहे. कारण या 5 गोष्टीमध्ये ज्या सरकारला आपण निवडून दिलेलं आहे ते सरकार बेकायदेशीररित्या अराजकाच्या मदतीने सत्ता पदच्युत करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपल्याला ते सरकार घटनात्मक मार्गाने निवडणुकीच्या द्वारे सत्तेवरून दूर करता येईल. तर इथे राजकीय प्रतिकाराचा प्रत्यक्षामध्ये वापर करणारे राजकीय पुढारी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतात. यशवंतराव चव्हाण असं म्हणतात की एक मर्यादा आहे संसदीय लोकशाहीमध्ये राजकीय प्रतिकार करण्याची, कारण तुम्हाला सरकार बदलण्याचा अधिकार लोकांनी दिलेला आहे. परंतु जयप्रकाश नारायण किंवा विनोबा भावे आणि इतर जे राजकीय प्रतिकाराची मांडणी करणारे डॉक्टर लोहिया हे जे समाजवादी विचारवंत भारतामध्ये होते त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांना राजकीय प्रतिकार करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हा अधिकार लोकशाहीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला वापरता आला पाहिजे. या अधिकारामध्ये सर्व प्रकारच्या चळवळींचा समावेश होतो. यशवंतरावांचं म्हणणं असं होतं की बंद करू नयेत, घेराव करू नयेत, मोठ्या प्रमाणात लोकांचं कामकाज बंद होईल अशा प्रकारचं अराजक माजवले जाणारे जे प्रकार आहेत ते प्रकार करू नयेत. तर डॉक्टर लोहिया, जयप्रकाश आणि सर्व बाकी राजकीय नेत्यांचं असं म्हणणं होतं की हे आमचे प्रतिकाराचे मार्ग आहेत. बंद असू देत, निदर्शनं असू देत, अटक असू देत, या सर्व गोष्टी, घेराव घालणं असू दे, या सर्व गोष्टी हा प्रतिकाराचे निर्णय हत्यार आहेत. या हत्यारांचा वापर करूनच आम्ही सरकारची धोरणं बदलणार आहोत. की सरकारचे कायदे हे सरकारने लोकांचे प्रतिनिधी म्हणून सर्वच कायदे केलेले नसतात. वर्गीय समाजामध्ये हे सर्व कायदे एका विशिष्ट अशा वर्गाच्या, विशिष्ट अशा गटाच्या हितासाठी सुद्धा केलेले कायदे असतात आणि हे कायदे बदलणं अतिशय आवश्यक असतं. अनेक कायदे सरसहा सरकार बदलत नाही कारण त्याच्या पाठीमागे बळकट असे वर्गीय हितसंबंध असतात. त्यामुळे यशवंतरावांचे जे क्रिटिक होते, यशवंतरावांचे जे टीकाकार होते, त्याने असं म्हटलं की तुम्ही असं कसं म्हणू शकता की तुम्ही बंद करू नका, घेराव करू नका,
सरकार ज्यावेळी एखादा कायदा करतं त्यावेळी त्या कायद्याच्या पाठीमागे ते भक्कमपणे उभा राहतं आणि त्यामुळे तो कायदा नुसते अर्ज विनंत्या करून बदलत नाही, साधे निदर्शनं करून बदलत नाही, त्यासाठी मोठा लढा द्यावा लागतो आणि असे लढे सातत्याने भारतामध्ये लोकांनी दिलेले आहेत. परवाचा जंतर मंतरवरचा लढा आहे त्याचं उदाहरण आहे. तर त्यामुळे यशवंतराव चव्हाणांची ही जी मांडणी आहे ती मांडणी आहे, त्या मांडणीवर काही मर्यादा आहे. समारोप करत असताना ते असं म्हणाले की त्यांनी मग शेवटचा प्रश्न असा उपस्थित केला की लोकशाहीमध्ये राजकीय प्रतिकाराला काही मर्यादा आहेत. प्रतिकार लोकांना करता येतो, लोकांनी करावा, विचार स्वातंत्र्य आहे, परंतु या मर्यादा तुम्ही पाळल्या पाहिजेत की जास्त उग्र असं आंदोलन तुम्ही करू नका. मग प्रश्न असा उपस्थित, लोकशाहीमध्ये आंदोलन करूच नाही का, तुम्ही उग्र आंदोलन करूच नाही का, आंदोलनाला तुम्ही सांगितलेल्या मर्यादा, मग आंदोलन अगदीच बेचव होऊन जाईल, आंदोलनच राहणार नाही. त्यांचं म्हणणं असं की 2 परिस्थितीमध्ये उग्र आंदोलन करण्याची मी परवानगी देणार, त्यात मी स्वतः त्यामध्ये सामील होऊ शकतो. त्यातील पहिली परिस्थितीमध्ये ज्यावेळी देशावर आक्रमण होईल किंवा ज्यावेळी आपला देश परकीयांच्या गुलामगिरीखाली जाईल किंवा ज्यावेळी देशाच्या स्वातंत्र्यावर आणि सार्वभौमत्वावर संकट येईल, त्यावेळी सर्व मार्गाने प्रतिकार करण्याचा मार्ग आपल्याला खुला राहील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जास्त महत्त्वाची की ज्यावेळी देशाच्या संसदीय लोकशाहीवर, देशाच्या एकूण मूलभूत व्यवस्थेवर, मूलभूत ढाच्यावर आक्रमण होईल आणि ते बदलण्याचे प्रयत्न होतील, अशा परिस्थितीत ज्यावेळी व्यवस्था परिवर्तन होण्याचे करण्याचे प्रयत्न सत्ताधारी करतील, म्हणजे संसदीय लोकशाही बदलून त्या जागी हुकुमशाही आणायची वगैरे असे जे वेगवेगळे प्रकार वेगवेगळी सरकारं करत असतात हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी, त्यावेळी सर्व मार्गाने त्याचा प्रतिकार केला पाहिजे. म्हणून यशवंतराव चव्हाणांचं हे जे पुस्तक आहे, हे जे भाषण आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे की राजकीय प्रतिकाराच्या मर्यादाही त्यांनी सांगितल्या, त्या अर्थात त्यातल्या काही मर्यादा आपल्याला मान्य नाही, परंतु त्याचबरोबर कोणत्या परिस्थितीमध्ये पूर्ण राजकीय प्रतिकार करण्याची मुभा ते देतात, त्या 2 गोष्टी कोणत्या त्याही आपल्यासमोर मी मांडलेल्या आहेत. त्यामुळे हे व्याख्यान मला वाटतं अतिशय उद्बोधक असं व्याख्यान आहे आणि भारतीय राजकीय विचारांच्या एकूण परंपरेमध्ये याचा आपण समावेश केला पाहिजे. दुर्दैवाने राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी तर पूर्ण दुर्लक्ष केलेलं, म्हणजे ते व्याख्यान मिळत नाही. म्हणजे काय, जवळजवळ 66 वर्षापूर्वीचं हे व्याख्यान आहे, ते पूर्णतः गुप्त झाले आहे, कुणाला त्याची हे सुद्धा नाही. तर त्यामुळे ते पुन्हा एकदा छापून लोकांच्या पुढे ते आणणं महत्त्वाचं आहे आणि राज्यशास्त्राच्या लोकांनीसुद्धा याचा समावेश आपल्या विचारांच्यामध्ये अभ्यासामध्ये केला पाहिजे असं मला वाटतं. आता दुसरा जो महत्त्वाचा विचार यशवंतराव चव्हाणांनी मांडला तो म्हणजे भारतीय राष्ट्रवादाच्या संदर्भात. यशवंतराव चव्हाण त्यांच्या सर्व भाषणांच्यामध्ये त्यांनी असा विचार मांडलेला आहे की भारताचा राष्ट्रवाद हा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आहे. भारताचा राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक राष्ट्रवाद आहे. भारतीय संस्कृतीची जी वाटचाल गेल्या 1000, 2000, 3000 वर्षापासून झालेली आहे, ती वाटचाल भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक आहे आणि त्या वाटचालीनंतर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमधून आणि भारतामध्ये झालेल्या ज्या विविध सामाजिक चळवळी आहेत, त्या सामाजिक चळवळीमधून जे विचार मंथन 1947 पूर्वी निर्माण झालं, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर आंबेडकर
यांच्यासारखे जे थोर विचारवंत होते त्यांनी जे विचार मांडले त्यातून जे विचार पुढे आलेले त्या विचारांचा समन्वय म्हणजे भारतीय राज्यघटनेचा सरनामा आणि भारतीय राष्ट्रवाद. तर भारतीय राष्ट्रवादाची 4 महत्त्वाची वैशिष्ट्य यशवंतराव चव्हाणांनी सांगितली. त्यातील पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की भारतीय राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक, जातीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, वंशनिरपेक्ष आणि प्रांतनिरपेक्ष राष्ट्रवाद आहे. सर्व प्रांत, सर्व जाती, सर्व धर्म ज्यावेळी एकत्र येतील आणि एकत्र राहतील त्याच वेळी हा देश स्वतंत्र राहील. भारतीय लोकांच्यामध्ये सर्व गुण असून, पराक्रम असून, शौर्य असून, बुद्धिमत्ता असून 1000 वर्ष भारतीय लोक गुलाम का झाले? शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं मराठ्यांचं स्वराज्य 150 वर्षात का खतम झालं? आपली ही जी जातीय व्यवस्था आणि आपली जी फुटीरपणाची भावना आहे ती त्याला जबाबदार आहे. त्यामुळे राष्ट्र हे मुख्यतः धर्मनिरपेक्ष, पंथनिरपेक्ष असलं पाहिजे. राष्ट्रवाद ही एक जाणीव आहे आणि त्या जाणीवेचं संगोपन, संवर्धन आपल्याला केलं पाहिजे. आणि त्यामुळे हा पहिला महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला. दुसरी गोष्ट त्यांनी अशी मांडली की भारतामध्ये काही लोकांची अशी प्रवृत्ती आहे की आम्ही बहुसंख्याक आहोत आणि त्यामुळे आमचा धर्म जो आहे तो आमचा धर्म म्हणजेच आमचा राष्ट्रवाद आहे. धर्म आणि राष्ट्रवाद या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. धर्माचा आणि राष्ट्रवादाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ज्यावेळी खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा विकास होतो त्यावेळी धर्माचा प्रभाव कमी होतो. धर्माचा प्रभाव सामाजिक राजकीय व्यवहारामध्ये नसला पाहिजे. यशवंतराव असं म्हणतात की धर्म, जात किंवा इतर कोणत्याही गोष्टी ज्यावेळी राष्ट्रीय भावनेपेक्षा जास्त प्रभावी ठरतात त्यावेळी तो देश कमजोर होतो आणि तो देश कमजोर झाल्यानंतर देशांतर्गत संघर्षाला सुरुवात होते. यशवंतराव चव्हाण गृहमंत्री असताना देशामध्ये अनेक जातीय दंगली झाल्या. त्या जातीय दंगलींचा उल्लेख करताना ते असं म्हणतात की जातीय दंगलीमुळे देश बळकट झाला की कमजोर झाला. एका विशिष्ट अशा समाजाप्रती शत्रुत्वाची भावना जोपासल्यामुळे देशाचा विकास झाला की देशाचा पराभव झाला. एक जातीय वर्चस्व, एक धर्मीय वर्चस्व, एक प्रदेशीय वर्चस्व ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. उत्तर भारतीय लोकांनी, हिंदी भाषिक लोकांनी दक्षिण भारतीय लोकांच्यावर वर्चस्व गाजवण्याची गरज नाही. दक्षिण भारतीय लोकांनी उत्तर भारतीय लोकांच्यावर वर्चस्व गाजवण्याची गरज नाही. हे जे आपलं जे राष्ट्रीय महावस्त्र विणलेलं आहे ते महावस्त्र सर्व प्रकारच्या संस्कृतींना एकत्र आणून विणलेलं महावस्त्र आहे. प्रत्येक संस्कृतीच्या अंतर्गत अनेक उपसंस्कृती आहेत. प्रत्येक भाषेच्या अंतर्गत अनेक उपभाषा आहेत, बोलीभाषा आहेत आणि त्या सर्वांचं एकत्र असं विणून हे महावस्त्र तयार झालेलं आहे. त्याचं हे स्वरूप जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे, ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट यशवंतराव चव्हाणांनी सांगितली की भारताच्या राष्ट्रवादाची खऱ्या अर्थानं बांधणी, राष्ट्रबांधणी 1956 साली भाषावार प्रांतरचना स्थापन झाल्यानंतर झाली. भाषावार प्रांतरचनेमुळे लोकशाहीची बीजं खोलवर समाजामध्ये रुजली. त्यामुळे केंद्र राज्य संबंध ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. यशवंतराव चव्हाण गृहमंत्री असताना त्यांना अनेक संकटांना याबाबत तोंड द्यावं लागलं की केंद्राचे अधिकार आणि राज्याचे अधिकार हे अधिकार आपल्या संविधानाने व्यवस्थितरित्या आखून दिलेले आहेत. यशवंतराव चव्हाणांनी हे कबूल केलं त्यांच्या एका भाषणामध्ये की राज्यांचे अधिकार कमी आहेत आणि केंद्राचे अधिकार जास्त आहेत, म्हणून राज्यांचे अधिकार वाढवले पाहिजेत ही गोष्ट त्यांनी कबूल केली. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या एकूण या विशिष्ट अशा टप्प्यावर
आपल्याला हे करता येईल की नाही हे मला माहीत नाही, परंतु राज्य बिलकुलच नष्ट झाली पाहिजे आणि सर्व केंद्राच्या हातामध्येच असलं पाहिजे अशी जी भावना काही लोकांच्या मनामध्ये आहे, यशवंतरावांच्या मते ती चुकीची भावना आहे. काही लोक असं म्हणतात की आपली जी राज्यघटना आहे ती अर्धसंघराज्यात्मक आहे आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये राज्यांची सरकारं बरखास्त करून संपूर्ण देश केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आणता येणं शक्य आहे कलम 356चा वापर करून. यशवंतराव चव्हाणांनी त्याबद्दल उघडपणे जरी मांडणी केलेली नसली तरी नंतरच्या सर्वोच्च न्यायालयांच्या निवाड्यावरून असं सिद्ध झालं की आणीबाणीचा प्रसंग अगदी तुलनात्मकदृष्ट्या अगदी किरकोळ प्रसंग आहे. आणीबाणी 2-4 महिने 3-4 वर्षे जास्तीत जास्त राहू शकते, पण एकदा आणीबाणी दूर केल्यानंतर पुन्हा केंद्र राज्य संबंध प्रस्थापित होतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्याचे अधिकार तुम्हाला काढून घेता येणार नाही. ज्याप्रमाणे केंद्र महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे राज्यही महत्त्वाचे आहे, कारण राज्यच खऱ्या अर्थाने केंद्राची जी सर्व धोरणं आहेत त्याची अंमलबजावणी करतात. त्यामुळे यशवंतरावांचं असं म्हणणं होतं की राज्याच्या अधिकारांचं पूर्णतः संरक्षण झालं पाहिजे आणि राज्यांना अधिकार पूर्णतः दिले पाहिजे. प्रत्यक्षपणे गृहमंत्री म्हणून काम करत असताना ते कशा प्रकारे वागले याच्याबद्दल वाद होऊ शकतील, परंतु भाषणामधून त्यांनी जी मांडणी केली ती मांडणी संघराज्यवादाच्या बाजूने आहे की भारत हे कधीही एकात्म राज्य होऊ शकत नाही, भारत हे कधीही बहुसंख्याकवादाचं राज्य होऊ शकत नाही, बहुसंख्याकांची हुकुमशाही होऊ शकत नाही. ही लोकशाही व्यवस्था आहे आणि या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जायचं आहे आणि हे पुढे जायचं झालं तर सर्व राज्यांना आपण बरोबरीनं घेतलं पाहिजे. त्या दृष्टीने तिसरा राष्ट्रवादाचा हा जो मुद्दा होता तो यशवंतरावांनी मांडला. चौथा मुद्दा त्यांनी भाषिक याच्या संदर्भात मांडला की भाषा ही महत्त्वाची आहे. भाषा ही मुख्यतः विचारांचं आदानप्रदान करण्याचं साधन आहे आणि भाषेच्या द्वाराच मनुष्य अभिव्यक्त होत असतो. त्यामुळे एकच भाषा महत्त्वाची आहे, दुसरी भाषा महत्त्वाची नाही, अशा प्रकारची भूमिका घेणं महत्त्वाचं नाही. यशवंतराव चव्हाण गृहमंत्री असतानाच 1965 साली हिंदी विरुद्ध दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दंगे झाले. तमिळनाडूमध्ये दंगे झाले कारण दिल्लीच्या काही बिंडोक हिंदी भाषी अधिकाऱ्यांनी तमिळनाडूला हिंदी भाषेमध्ये सर्व पत्र पाठवायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की संविधानामध्ये असं म्हटलं की 15 वर्षानंतर हिंदी ही राष्ट्रभाषा होणार आहे, म्हणून आम्ही ते पाठवलं. त्याविरुद्ध प्रचंड असा आगडोंब दक्षिण भारतामध्ये विशेषतः तमिळनाडूमध्ये उभा राहिला आणि शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली आणि त्याचा परिणाम असा झाला की 1967 नंतर काँग्रेस पक्ष एकदाही तमिळनाडूमध्ये सत्तेवर येऊ शकलेला नाही. आज काँग्रेस पक्षाला द्रविड मुन्नेत्र कळमच्या कुबड्यावर 10 जागा मिळालेल्या आहेत. DMKने पाठिंबा दिला नाही तर एकसुद्धा जागा मिळण्याची शक्यता नाही. इतकं काँग्रेस पक्षाची वाईट परिस्थिती तमिळनाडूमध्ये झालेली आहे. तर याची जाण यशवंतरावांना होती आणि त्यामुळे घटनेमध्ये दुरुस्ती करून यशवंतरावांनी गृहमंत्री असताना अशी तरतूद करून घेतली की कोणत्याही बिगर हिंदी भाषिक राज्याने मागणी केली तर इंग्रजी भाषेमध्ये राजकीय व्यवहार चालू राहतील. आता नागालँड, मणिपूर, त्रिपुरा वगैरे जी राज्य आहेत किंवा अरुणाचल प्रदेश, मेघालय ही राज्य मागणी करणार की इंग्रजीमध्येच पाहिजे आणि त्यामुळे इंग्रजी या देशामध्ये राहणार हे या घटना दुरुस्तीने यशवंतराव चव्हाणांनी पक्क करून टाकलं.
पंतप्रधान नेहरू यांनी जे आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनाला घटना दुरुस्तीच्या द्वारा यशवंतरावांनी त्याला असं म्हणता येईल की व्यवस्थित असं रूप दिलं. त्यामुळे भारतीय भाषांच्या आजसुद्धा पुन्हा तो गोंधळ सुरू झालेला आहे. हिंदी लादण्याचा प्रयत्न, प्रादेशिक भाषांना कमी लेखण्याचा प्रयत्न, तर या गोष्टी केंद्र सरकारने करू नयेत असं यशवंतरावांचं म्हणणं होतं की भाषांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं विकसित होण्याची संधी द्या. हिंदी भाषा महत्त्वाची आहे. भारतातील 30-35-40 लोक ती भाषा बोलतात. बऱ्याच लोकांना ते हे होते, परंतु लादण्यापेक्षा लोकांनी स्वतःहून त्याचा स्वीकार करावा. तुम्ही ती भाषा कशाला लोकांच्यावर लादताय असं यशवंतरावांचं म्हणणं होतं. त्यामुळे भाषेच्या द्वारा स्वयंनिर्णयाचा जो अधिकार आहे तो अधिकार प्रत्येक भाषिक गटांना आहे आणि तो अधिकार आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे. आणि भारतीय राष्ट्रवादाच्या विकासामध्ये या भाषिक स्वयंनिर्णयाचा अधिकारसुद्धा महत्त्वाचा आहे. याचीही मांडणी यशवंतरावांनी त्यांच्या वेगवेगळ्या भाषणांच्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्या दृष्टीने राष्ट्रवादाची यशवंतरावांनी केलेली मांडणी आजही महत्त्वाची आहे. आज आपल्यापुढे मुख्य आव्हाने धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचं संरक्षण कसं करायचं याचं आहे. दुसरं आव्हान आहे भारतातील ज्या भाषा आहेत त्या भाषांची स्वायत्तता कशी राखायची. आणि तिसरं आव्हान आहे केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भात केंद्राचं जे आक्रमण राज्यांच्या अधिकारावर होत आहे की GST आलं त्यामुळे राज्यांचे अधिकार गेले, जकात बंद झाली त्यामुळे नगरपालिकांचे अधिकार गेले, आणि प्लॅनिंग कमिशन नष्ट झालं, नीती आयोगाचा काही उपयोग नाही राज्यांच्यासाठी. त्यामुळे हे जे राज्यांच्या अधिकारांचं अवमूल्यन होत चाललेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आज आपल्यापुढे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि हे सर्व जर आपल्याला पुन्हा व्यवस्थित स्थापित करायचे असतील तर यशवंतरावांची यासंबंधीचे जे विचार आहेत ते विचार आपण लक्षात घेतले पाहिजेत. आता तिसरा जो मुद्दा मी आपल्यासमोर मांडणार आहे तो म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे लोकशाहीबद्दलचे विचार. लोकशाहीबद्दल यशवंतरावांचे विचार काय होते? सर्वसाधारण लोक लोकशाहीबद्दल बोलतात तसेच त्यांचे विचार होते की काही वेगळ्या गोष्टी ते मांडत होते. यशवंतरावांनी लोकशाहीबद्दल 3 ते 4 महत्त्वाचे मुद्दे मांडले या पुस्तकामध्ये. त्यातील पहिला मुद्दा त्यांनी जो मांडला तो मला वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे. लोकशाही म्हणजे बहुमताचं राज्य नव्हे. आपल्याला अशी चुकीची समजूत करून देण्यात आलेली आहे की उत्तम लोकशाही म्हणजे बहुमताची लोकशाही, की लोकशाहीमध्ये बहुमताला मान्यता दिली पाहिजे. बहुमत महत्त्वाचं आहे ही गोष्ट खरी, परंतु त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकशाहीमध्ये जर सर्वसंमतीने निर्णय झाले तर ते जास्त महत्त्वाचं असतं. ज्यावेळी मतदान होऊन निर्णय घेतले जातात त्यावेळी दुफळी निर्माण होते. एका बाजूने ज्यांनी मतदान केलं ते लोक, विरोध मतदान केलं ते लोक. त्यामुळे लोकशाही व्यवस्था ही काय आहे? यशवंतराव चव्हाण म्हणे की लोकशाही व्यवस्था ही चर्चा करून निर्णय घेण्याची व्यवस्था आहे. चर्चा करून एकमेकांचे विचार जाणून एक प्रकारची कन्सेन्सस, एक प्रकारची सहमती निर्माण करून राज्य करायचं. की लोकशाहीचा मार्ग हा प्रगतीचा मार्ग आहे आणि लोकशाही मार्गानेच आपल्याला प्रगती करायची आहे, समाजवाद आणायचा आहे. ही गोष्ट खरी की लोकशाहीच्या मार्गाने समाजवाद आणायचा झाल्यानंतर विकासाची गती यशवंतरावांनी कबूल केली. विकासाची गती मंद होण्याची शक्यता असते. विकासाची गती जरी मंद झाली तरी जर लोकांचा खऱ्या अर्थाने आपण पाठिंबा मिळवला आणि नेटाने आपण आपले जे धोरणं आहेत ते पुढं रेटत राहिलो तर चांगल्या गतीने सुद्धा आपला विकास होऊ शकतो. सहमती निर्माण न करता आपण जर लोकांच्यावर निर्णय लादण्याचा प्रयत्न केला तर शक्यता अशी असते की ते दिलं पाहिजे.
सगळ्या लोकांनी मान्यता दिली, आरक्षण चालू आहे. शेतकरी कायदे सरकारवर लादण्याचा मोदी सरकारने, शेतकऱ्यावर लादण्याचा मोदी सरकारने चर्चा न करता प्रयत्न केला. सरकारला माघार घ्यावी लागली. परवाचं जे विधेयक आहे, घटना दुरुस्ती विधेयक, चर्चा न करता लादण्याचा प्रयत्न केला, पराभव झाला. त्यामुळे लोकशाहीमध्ये निर्णय घेत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन निर्णय घेतला तर तो चांगला होतो आणि तो निर्णय लोकांना पटवून आपल्याला पुढे जाता येईल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतरावांचं महत्त्व कशासाठी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतरावांनी मूलगामी बदल घडवून आणले. महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये यशवंतरावांनी मूलगामी बदल घडवून आणले, पण कुठल्याही प्रकारचा सामाजिक संघर्ष, सामाजिक कलह त्यांनी निर्माण होऊ दिला नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यासाठी त्यांनी ज्या मार्गांचा वापर केला आणि ज्या पद्धतीने ते पुढे गेले ते सांगण्याची ही आज व्याख्यानाचा तो विषय नाही. परंतु लोकशाहीमध्ये कशा प्रकारे धोरणांची अंमलबजावणी केली पाहिजे, लोकशाहीमध्ये ज्या लोकांचा त्या धोरणाला विरोध आहे बरोबर त्या लोकांना समजावून सांगून त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांना कसं प्रवृत्त केलं पाहिजे, याचं अत्यंत उत्तम असं उदाहरण यशवंतराव चव्हाणांचं राजकारण. दोन फक्त उदाहरणं आहेत की 1200च्या खालील सर्व लोकांना, मुलांना मोफत शिक्षण. त्यावेळी 1957-58 साली 1200 ही फार मोठी रक्कम होती. 300-400 रुपये त्यावेळी लोकांचे पगार असायचे प्राध्यापकांचे, त्यावेळीची ती परिस्थिती होती. मुंबई राज्याचं सरकार होतं, गुजरातचे अर्थमंत्री होते, त्यांनी सांगितलं नाही बजेटने. यशवंतराव चव्हाण म्हणले की मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण हे झालंच पाहिजे. गुजरातमधल्या आणि महाराष्ट्रामधल्या गरीब मुलांना आपल्याला जर शिकवायचं असेल तर 1200चं धोरण सरकारने स्वीकारलंच पाहिजे आणि या धोरणामुळे महाराष्ट्रातल्या करोडो मुलांना शिक्षण घेता आले आणि ही दूरदृष्टी असते आणि त्यासाठी हे धोरण लोकांना पटवून द्यावं लागतं. दुसरा मुद्दा होता मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्याचा 1957-58. गुजराती मंत्र्यांनी म्हटले की कसं हे स्थापन करायचं, किती कॉलेज आहेत तुमच्या मराठवाड्यामध्ये? औरंगाबादचं गव्हर्मेंट कॉलेज आहे, अंबाजोगाईचं एक कॉलेज आहे, पीपल्स कॉलेज, नांदेडचं आणखी एक कॉलेज, 4 कॉलेजेसवर विद्यापीठ कसं स्थापन करतात? यशवंतराव म्हणले आज 4 कॉलेजेस, उद्या 40 होतील आणि पण 140 होतील, परंतु हे झालं पाहिजे, त्याशिवाय त्या रिजनचा विकास होणार नाही. आणि त्यांनी ते रेटलं आणि बरोबर ते झालं. त्यामुळे मराठवाड्याचा किती विकास झाला, मराठवाडा आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाल्यामुळे ते आपण पाहतच आहोत. तीच गोष्ट शिवाजी विद्यापीठाची. शिवाजी विद्यापीठाला विरोध झाला, पण ते म्हणाले की कोल्हापूरला एक नवी खानावळ काढतायत. पुण्याचे लोक असं म्हणाले की कोल्हापूरला एक नवी खानावळ काढतायत. खानावळ तर खानावळ म्हणाले काढायची. शिवाजी विद्यापीठ स्थापन झालं आणि त्या विद्यापीठाने किती प्रगती केली, किती लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला हे आपण पाहतोच आहोत. हे 2 विद्यापीठांची उदाहरणं आहेत की यशवंतरावांनी जोर लावून हे दोन्ही विद्यापीठं स्थापन केली. मराठवाड्याला जास्त विरोध झाला, शिवाजीला तेवढा विरोध झाला नाही, कारण त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता. तर हे जे परिवर्तन करायचं असतं ते या पद्धतीने करायचं असतं. लोकशाहीमध्ये विकास अशा प्रकारे पुढे न्यायचा असतो असं यशवंतरावांचं म्हणणं होतं. तर संसदीय लोकशाहीमधील जी वैशिष्ट्ये आहेत त्याची मी चर्चा केलीच, त्यामुळे ते काही मी सांगणार नाही. परंतु विरोधकांचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. विरोधक हे संसदेमध्ये, विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्ष इतकेच महत्त्वाचे आहेत आणि त्यांची भाषणं, त्यांच्या सूचना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्या ह्याच्यामध्ये समावेश त्यांचा करून घेतला पाहिजे
असं यशवंतरावांचं म्हणणं होतं. तर त्यामुळे लोकशाहीबद्दलचे त्यांचे जे विचार होते ते विचार अतिशय प्रगल्भ असे विचार होते. त्यामध्ये उदारमतवाद, विचार स्वातंत्र्य, प्रतिकार करण्याचं स्वातंत्र्य, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या मताला महत्त्व देणे आणि विकासाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया सर्वसमावेशकदृष्ट्या पुढे न्यायच्या. विरोध केला तरी विरोधाला डावलून पुढे न्यायचा आणि विरोध करणाऱ्यांना शेवटी माघार घ्यावी लागायची. प्रत्येक चळवळीमधून अशा प्रकारचे जे धडे यशवंतरावांनी गिरवले. रिपब्लिकन पक्षाने दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ शेती मालकीवर उभा केली. कधी नाही इतके 1,41,000 लोक त्यावेळी तुरुंगात गेलेले होते. इतके लोक कधीही भारतामध्ये तुरुंगात गेलेले नाहीत स्वातंत्र्य चळवळ सोडली तर. पण ते लक्षात घेऊन मग यशवंतरावांनी त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. तर त्यामुळे लोकशाहीमधील आंदोलनही सरकारच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची असतात आणि सरकारने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं यशवंतरावांचं म्हणणं होतं. शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समाजवादाबद्दलचा. यशवंतराव चव्हाण हे लोकशाही समाजवादाचे पुरस्कर्ते आणि लोकशाही समाजवादाची स्थापना झाली पाहिजे अशी त्यांची मागणी होती. आणि 1969 साली काँग्रेसची फूट झाल्यानंतर पुरोगाम्यासमोरील आव्हाने नावाचं एक भाषण त्यांनी केलेलं होतं आणि त्या भाषणामध्ये यशवंतराव चव्हाणांनी समाजवाद म्हणजे काय आणि समाजवाद कशा प्रकारे आपल्याला अंमलात आणता येईल याची मांडणी केलेली आहे. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी असं सांगितलं की समाजवादाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. रशियाचा एक मार्ग झाला, चीनचा एक मार्ग झाला, भारताचा स्वतःचा असा मार्ग असू शकतो. कारण समाजवाद ज्या देशामध्ये आपल्याला स्थापन करायचा आहे त्या देशाचा इतिहास आणि त्या देशाचा भूगोल आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आणि त्याप्रमाणे भारताला सुद्धा स्वतःच्या संस्कृतीप्रमाणे, स्वतःच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, स्वतःच्या प्रतिभेप्रमाणे समाजवाद निर्माण करण्याचा अधिकार आहे. हा एक पहिला सर्वमान्य असा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. मग दुसरा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे त्यामध्ये समाजवाद म्हणजे काय. त्याच्यामध्ये त्यांनी समाजवादामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे समाजवादामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता नसली पाहिजे. समाजवादामध्ये धर्म, वर्ग, जात या कारणामुळे जी विषमता निर्माण झालेली ती विषमता निर्धाराने दूर करणं हे समाजवादाचं मुख्य कर्तव्य आहे. आणि आपल्या समाजामध्ये विषमता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याची त्यांनी व्यवस्थित अशी मांडणी त्या व्याख्यानामध्ये केलेली आहे. ते मी म्हटल्यासारखं ते जे व्याख्यान म्हणजे एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेलं व्याख्यान असंच त्या व्याख्यानाचं स्वरूप आहे. दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला की जे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं ते उत्पादनामधून मिळणारं जे प्रायव्हेट प्रॉफिट आहे, उत्पादनामध्ये एक सार्वजनिक एक नफा, जो खाजगी नफा भांडवलदारांच्याकडे निर्माण झालेला तो नफा समाजामध्ये योग्य प्रकारे कशा प्रकारे वाटायचा हे समाजवादाचं मुख्य तत्व आहे. जास्तीत जास्त नफा जो आहे की सार्वजनिक कल्याणासाठी भांडवलदारांनी निर्माण केलेला नफा कशा प्रकारे वापरायचा. काही विशिष्ट अशा काळापुरती देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था असणार आहे आणि या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी भांडवलदार असणार आहेत. परंतु खाजगी भांडवलदारावर नियंत्रण करून त्यांनी जो नफा निर्माण केला त्या नफ्यावर नियंत्रण आणून तो नफा समाजाच्या कल्याणासाठी कसा वापरायचा. पण समाजवादाचा त्यांनी दुसरा जो अर्थ केला तो म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस, की मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये संपत्तीचं वितरण झालं पाहिजे. त्यांनी लगेच मुद्दा असा मांडला की संपत्तीचं वितरण करणं, वाटप करणं याने लोकांचे प्रश्न सुटू शकत नाहीत.
गरीब लोकांना 2,000 रुपये दिले, 5,000 रुपये दिले, 10,000 रुपये दिले म्हणून प्रश्न सुटत नाहीत. मुख्य समाजवादाचा मुख्य उद्देश जो आहे तो म्हणजे प्रत्येकाला रोजगार देणे. मोफत रेवड्या वाटण्यामुळे समाजापुढचे प्रश्न सुटत नाही. यशवंतरावांचं म्हणणं असं की त्यासाठी लोकांना काम दिलं पाहिजे. रोजगार हे अतिशय महत्त्वाचं असं समाजवादामधलं तत्त्व आहे. प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार आहे. तो काम करण्याचा अधिकार देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कारण काम केलं, नोकरी मिळाली की त्याला मिळणारा जो पगार आहे तो सातत्याने मिळत राहील, वाढत जाईल. परंतु 10,000 रुपये एकदा दिले की ते काही वाढत नाहीत. आणि त्यामुळे माणूस खऱ्या अर्थाने निष्क्रिय ठरतो. त्याच्यामध्ये उद्योगप्रियता निर्माण होत नाही, नव्या गोष्टी करण्याची ताकद निर्माण होत नाही. ही तरुण उद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण मदत केली पाहिजे. स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात वाढवला पाहिजे. तर समाजवादाचं मुख्य तत्त्व म्हणजे प्रत्येकाला काम देणे आणि समाजातली जी विषमता आहे दूर करणे आणि आपल्या मार्गदर्शक तत्त्वात सांगितल्याप्रमाणे कमीत कमी विषमता सत्ताधारी हे श्रीमंत वर्गामध्ये आणि गरीब वर्गामध्ये कमीत कमी विषमता असली पाहिजे. आणि टॅक्सेशनच्या द्वारे, कर प्रणालीच्या द्वारा मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंतांच्यावर कर लादून त्याचं वितरण वेगवेगळ्या प्रकारे केलं पाहिजे. हे वाटप करून नव्हे तर रोजगार निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने उभा करून ते केलं पाहिजे. उत्पादन क्षमता वाढवणे समाजवादाचं पहिलं उद्दिष्ट म्हणजे समाजाची उत्पादन क्षमता सर्व प्रकारे वाढवणे. आणि दुसरं उद्दिष्ट म्हणजे ही जी उत्पादन क्षमता वाढलेली, वाढीव उत्पन्न जे निर्माण झालेलं आहे त्या उत्पन्नाची समाजामध्ये योग्य अशा प्रकारे वाटप करणं, हे समाजवादाचं महत्त्वाचं असं तत्त्व आहे. भारतामधला आणखी एक महत्त्वाचा विषय हा शेतीचा आहे. ही शेतीमध्ये त्या काळामध्ये जवळजवळ 40% उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नापैकी 40% उत्पन्न शेतीतून मिळत होतं. ते यशवंतराव म्हणाले की कुळ कायद्याची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी जरी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणामध्ये कसणाऱ्या कुळांना जमिनी मिळालेल्या आहेत. उत्तर भारतामध्ये जमीन सुधारणा कायदे अंमलात आणलेले आहेत. तर जमीन सुधारणा कायद्यामध्ये कितीही जरी चुका झालेल्या असल्या तरी जमीन सुधारणा कायद्यामुळे जमीनदारी पद्धत नष्ट झालेली आहे आणि रयतवारी व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली. ही गोष्ट कुणालाही अमान्य करता येणार नाही असं यशवंतरावांनी म्हटलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आज सामाजिक परिवर्तन जे करायचं हे मला वाटतं मुद्दा त्यांनी एक महत्त्वाचं मानलेलं आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. की आज सामाजिक परिवर्तन जे करायचं आहे, लढा जो उभा करायचा परिवर्तनाचं शेती क्षेत्रामध्ये आणि इतर आहे ते की छोटा शेतकरी, मध्यम शेतकरी हा खऱ्या अर्थाने आतापर्यंतच्या स्वातंत्र्य चळवळीचा मुख्य आधारस्तंभ होता. स्वातंत्र्य चळवळ महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर जी उभा राहिली ती छोटे शेतकरी आणि मध्यमवर्ग यांच्या संयुक्त ह्याच्यातून एकीतून निर्माण झालेली ही चळवळ आहे. तर ही जी ते मध्यम शेतकरी, छोटे शेतकरी जे आहेत त्यांना संघटित करून शेती क्षेत्रामध्ये नवं परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं आहे. आता त्यासाठी कसं घडवून आणायचं त्यांनी जरी उल्लेख केला नाही तर इतर त्यांनी उल्लेख केलेला आहे. 2 पर्याय होते. एक पर्याय होता सामुदायिक शेतीचा. ही सामुदायिक शेती भारतामध्ये चीनसारखी निर्माण करून शेतीचा मालकी अधिकार नष्ट करून शेती सामुदायिकरित्या करणे आणि काँग्रेसच्या आवडी अधिवेशनामध्ये नेहरूंनी त्याचं त्याचं उद्घोषही केलेला होता. पण असं दिसतं की यशवंतरावांना ते मान्य नव्हतं. त्यांचं असं म्हणणं होतं, त्यांनी ओपनली ते बोललेले नाहीत, परंतु कोऑपरेटिव्ह फार्मिंग, सहकारी सामुदायिक शेतीऐवजी सहकारी शेतीचा त्यांनी पुरस्कार केला. सहकारी शेतीच्या
साह्याने सहकारी शेतीचे मोठे फार्म्स उभा करून कलेक्टिव्हली शेतकऱ्यांनी उत्पादन केलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. पण त्याबाबत पुढे काही झालेलं दिसत नाही. तर जमीन सुधारणेमध्ये शेतमजुरांच्यामध्ये जमिनीचं मोठ्या प्रमाणात वाटप करणे, काही प्रमाणात वाटप झालं, काही आणीबाणीमध्ये काही प्रमाणात वाटप झालं आणि त्यामुळे काही प्रमाणात काही शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या. तरी अजूनही महाराष्ट्रातल्या शेतीचं जे दुर्भाग्य आहे ते कायम आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. पण त्याची जाणीव यशवंतरावांना होती आणि उद्याच्या व्याख्यानामध्ये डॉक्टर पवार त्याबाबत प्रकाश टाकण्याची शक्यता आहे. चौथा जो मुद्दा होता तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये 2 सेक्टर्स असतील. एक सेक्टर जे आहे ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्र आणि दुसरं म्हणजे खाजगी क्षेत्र. तर खाजगी क्षेत्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात असणार आहे, परंतु कालांतराने सार्वजनिक क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे आणि सार्वजनिक क्षेत्र हे कमांडिंग हाईट्स, सार्वजनिक क्षेत्र हे जास्त महत्त्वाचं झालं पाहिजे असं यशवंतरावांचं म्हणणं होतं. त्या दृष्टीने 1969 साली झालेलं बँकांचं राष्ट्रीयकरण, त्यानंतर सर्वसाधारण विम्याचं झालेलं राष्ट्रीयकरण, त्यानंतर अर्थमंत्री असताना यशवंतरावांनी केलेलं सामुदायिक खरेदी, गहू खरेदी योजना, या सगळ्या ज्या योजना होत्या त्या योजना शासनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करून सार्वजनिक क्षेत्रामध्ये सार्वजनिक विभाग जो आहे त्याच्या कमांडिंग आहे, त्याचं प्रभुत्व अर्थव्यवस्थेवर स्थापन करणं हा त्याचा उद्देश होता आणि त्या दृष्टीनेही मांडणी यशवंतरावांनी केलेली आपल्याला दिसते. तर समाजवाद हा मुख्यतः या देशातील गरीब लोकांच्यामध्ये क्रयशक्ती निर्माण करून, या देशातील गरीब लोकांच्यामध्ये विकासाच्या क्षमता निर्माण करून, समान संधी लोकांच्यासाठी उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने आपल्याला भारतामध्ये समाजवाद निर्माण करता येईल आणि समाजवादाबद्दलच्या उर्मी लोकांच्या मनात जागृत झाल्याशिवाय कामगार आणि शेतकरी यांच्या सहकार्याने हा जो गाडा आहे, जगन्नाथाचा रथ आहे, तो पुढे जाणार नाही असं यशवंतरावांचं म्हणणं होतं. एकूण ह्याच्यामध्ये मांडणीमध्ये मला असं दिसलं की कामगारांच्याबद्दल फारसं विवेचन यशवंतरावांच्या अर्थमंत्री म्हणून असणारे त्यांची जी व्याख्यान आहे त्यामध्ये झालेलं नाही आणि समाजवादाबद्दल त्यांनी जी मांडणी केली त्याबद्दलही कामगार चळवळीबद्दल त्यांनी फार खोलवर असं विवेचन केलेलं आपल्याला दिसत नाही. समाजवाद, लोकशाही, राष्ट्रवाद आणि लोकशाही आणि लोकशाहीमध्ये करायचं प्रत्यक्ष प्रतिकाराची पद्धत, हे जे 4 वैचारिक क्षेत्र होते त्या वैचारिक क्षेत्रामध्ये यशवंतरावांनी कशा प्रकारे नव्या पद्धतीने विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते विचार आजही बऱ्याच अंशी आपल्याला महत्त्वाचे वाटतात असं म्हणायला हरकत नाही. कारण आज समाजवाद, उदारमतवाद, सर्वसमावेशक राष्ट्रवाद किंवा लोकशाही आणि राजकीय प्रतिकार या सर्व गोष्टीबाबत एक विपरीत असे विचार समाजामध्ये प्रसृत केले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये, अशा बदलत्या परिस्थितीमध्ये यशवंतरावांचे हे जे विचार आहेत ते विचार अतिशय महत्त्वाचे आहेत. हे एक प्रकारचं विचारधन आहे असं म्हणायला हरकत नाही. 70 ते 74 ते अर्थमंत्री होते आणि अर्थमंत्री असताना कशा प्रकारच्या नवनव्या उपाययोजना त्यांनी केल्या त्याचं विवेचनही त्यांनी त्या व्याख्यानांच्यामध्ये केलेलं आहे आणि त्या उपाययोजनांची चर्चा मी माझ्या व्याख्यानामध्ये केलेली आहे. यशवंतरावांच्या विचारांकडे महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं आणि यशवंतराव 77 नंतर यशवंतराव लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचे नेते झाले आणि
पुन्हा जर काँग्रेस सत्तेवर आली तर यशवंतराव चव्हाण देशाचे पंतप्रधान होतील, अशी मराठी लोकांना आशा वाटत होती. कारण तेवढ्या लायकीचा दुसरा कुठलाही राजकीय पुढारी त्यापूर्वी आणि त्यानंतरही झालेला नाही. यशवंतरावांच्या स्टँडिंग, त्यांची जी स्टँडिंग होती तशी स्टँडिंग असणारा. परंतु त्यांचा संघर्ष शेवटी इंदिरा गांधी यांच्यासारख्या अतिशय वाकबगार, अतिशय लोकप्रिय आणि अतिशय चमकदार राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यापुढे होता. आणि त्या ह्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले नाहीत आणि त्यामुळे पुढच्या ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि त्या फुटीमध्ये यशवंतराव चव्हाणांना एक प्रकारे फरफटत जावं लागलं. मग तो त्यांच्या एकूण यशस्वी जीवनाचा जो अंत झाला तो अशा प्रकारे दुर्दैवी असा अंत झाला असं म्हणायला हरकत नाही. परंतु शेवटी प्रत्येक राजकीय नेत्याला शेवटच्या काळामध्ये अशा प्रकारचे आघात सहन करावे लागतात. यशवंतरावच नाही तर बहुतेकांना हे अशा प्रकारचे आघात, मग जगजीवनराम असू देत, चरण सिंग असू देत, मुलायम सिंग यादव असू देत, बहुतेकांना बाळासाहेब ठाकरे असू देत, बहुतेकांना हे फेस करावे लागलेले आहेत. त्याबद्दल इतिहासाचा एक भाग म्हणून आपण ते सोडून देऊ. परंतु आजच्या व्याख्यानाचा समारोप करायचा झाला तर असं म्हणता येईल की लोकशाहीमधील प्रत्यक्ष प्रतिकाराचा विचार, लोकशाही सर्वसमावेशक सहिष्णू राष्ट्रवाद, केंद्र राज्यवाद, लोकशाही विशेषतः सर्वसमावेशक आणि सहमतीवर आधारलेली, विचार स्वातंत्र्यावर आधारलेली लोकशाही आणि सर्वांचा विकास साध्य करू शकणारा समाजवाद, या 4 विषयांच्या भोवती भूमिकामधील व्याख्यानं यशवंतराव चव्हाणांनी गोपलेली आहेत. या महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी डॉक्टर नागोराव कुंभार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि अशा वैचारिकदृष्ट्या क्लिष्ट अशा विषयावरचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपलाही मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. स्मृतिशेष यशवंतराव चव्हाण यांचे कार्य आणि विचार आपण ज्वलंत स्वरूपामध्ये आमच्या समोर मांडले आणि खंत ही व्यक्त केली